नावाचं गाव होतं. लक्ष देऊन ऐका. समुद्राच्या तटावर एक बाष्कळ नावाचं गाव होतं आणि झालं असं, त्या बाष्कळ नगरीमध्ये एक ब्राह्मण राहायचे. काय नाव होतं हो त्याचं? एव कुंजन सवासी ग्रामे बाष्कल संज्ञितेह तत्रेको बिंदु नाम विप्र आसीन महाद्यमः. बिंदुगो नाम विप्र, विप्र याने ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव होतं बिंदू. बिंदुक नावाचा ब्राह्मण होता ना. ब्राह्मण हा त्याचा धर्म होता, जात होती. पण झाला असं, तो कधी ब्राह्मणाचे काम करत नव्हता. कधी वेद पाठांतर नाही, कधी श्लोक नाही. दिवसभर कुकर्म करायचा. एवढं काढून घे दिदी अगरबत्तीचं तिकडं झालं. आयुष्यभर पाप करायचा. बिंदुक नावाचा ब्राह्मण होता, बाष्कल नगरामध्ये राहत होता आणि ते नगर होतं समुद्राच्या तटावर. आयुष्यभर पाप करण्यामध्ये गेलं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत चोरी करायचा, लोकांना मारायचा, निंदा करायचा. दुर्बुद्धी होती. त्याचा विवाह झाला होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं, स्वपत्नी चंचुला नाम हितवा. त्याच्या पत्नीचं नाव चंचुला होतं. जसा माणूस सहवासात राहतो तसा सहवास लागतो. ती तिच्या पतीसोबत राहत होती. तो दुर्बुद्धी होता, त्याला कळत काही नव्हतं. तो कसाही राहायचा. दिवसभर पापकर्म करायचा, लोकांना मारायचा, लुटायचा, धन लुटायचा, चोऱ्या करायचा. आणि त्याच्या सोबत राहून चंचुला पण सेम तिच्या पतीसारखीच झाली. जरासा पती इकडे तिकडे गेला की ती लगेच शेजारच्या घरी जायची, मैत्रिणीकडे. दिवसभर निंदा करायची, ही अशी ती तशी, ही अशी ती तशी. कधी नामस्मरण नाही केलं. कालांतराने एक दिवस तिच्या पतीला मृत्यू आला. लक्ष देऊन ऐका. ज्या माणसाने आयुष्यभर नामस्मरण नाही केलं, ज्या माणसाने आयुष्यभर चिंतन नाही केलं, कधी शिवालयात नाही गेला, कधी कोणती कथा नाही ऐकली, तर त्याचं काय झालं पहा. आयुष्यभर पाप कर्म केल्यानंतर त्याला काय भोगावं लागलं. कालेनम निधनम प्राप्तो जगाम नरकम खलह. आयुष्यभर नामस्मरण नाही केलं म्हणून शेवटच्या क्षणाला त्याला नरकलोक भेटला. आणि त्या नरक लोकामध्ये तो ब्रह्मराक्षस झाला, पिशाच झाला. भूताच्या पलीकडची योनी म्हणजे पिशाच असते. आता चंचुला एकटीच राहिली. आयुष्यभर पती सोबत राहिली आणि पती निघून गेल्यानंतर आता एकटीच पडली. दिवसभर पहिलं तिला कुठेतरी भीती होती की आता पती येणार आहे, आपण घरी जावं, आता पती येणार आहे, घरी जावं. पण आता तिला कोणाचा धाक नाही राहिला. आता उठली की या मैत्रिणीच्या घरी जा, गावात जा, इकडं जा, तिकडं जा, सगळीकडे फिरायची. पण त्या फिरण्यामध्ये तिनं प्रत्येकाची निंदा सुरू केली. सतत निंदा करायची, काही ना काही बोलत राहायची. पण तिला हे कळत नव्हतं की हे जे मी बोलते, हे जे वागते, हे पाप आहे. कुठेतरी माझं चुकतंय. पण हे तिला सुद्धा हे कळलं नाही. जी तारुण्य अवस्था चंचुलीला प्राप्त झाली होती, लक्ष देऊन ऐका, ती तारुण्य अवस्था आता हळूहळू कमी होऊ लागली. आता वृद्धावस्थेकडे जाऊ लागली ती. पहा, भगवंत प्रत्येकाला एक सुवर्ण संधी देतात. सुवर्ण संधी काय हो? बालपण आणि वृद्धावस्था मधला जो काळ आहे, तारुण्य अवस्था, ती प्रत्येकाची सुवर्ण संधी आहे. या तारुण्य अवस्थेत आपण जेवढी भक्ती करणार तेवढी वृद्धावस्थेत आपल्याला कामी येणार. आता तुम्ही एवढे जण सगळेजण बसलेले आहात. मी आता आजीला विचारलं, आजी चला तुम्ही येता का उत्तराखंडला, वृंदावनला येता का माझ्यासोबत? मी माझ्या पैशाने तुम्हाला घेऊन जाईल. आजी म्हणतात नाही नाही बाबा तुम्ही नाही. का? ताई आता गुडघे चालू दे नाही. तारुण्य अवस्था ही प्रत्येक माणसाला सुवर्ण संधी दिलेली आहे. जी सुवर्ण संधी चंचुलीला भेटली होती तिने ती वाया घालवली. हळूहळू वृद्धावस्थेकडे जाऊ लागली. कोणाकोणाला सौंदर्याचा घमंड असतो, मी खूप सुंदर आहे. कोणाला पैशाचा असतो, कोणाला कशाचा असतो. पण लक्ष देऊन ऐका, ज्याला सौंदर्याचा अभिमान आहे
त्याने कधीतरी एखाद्या म्हाताऱ्या बाबाकडे आजीकडे बघावं आणि विचार करावा की मला एक ना एक दिवस याच्यामध्ये यायचे, ही वृद्धावस्था मला सुद्धा प्राप्त होणार आहे, हा विचार करावा प्रत्येकाने. चंचूला वृद्धावस्थेकडे निघाली. तारुण्य अवस्था ही सुवर्ण संधी होती, पण तिला संधीचं सोनं करता आलं नाही. तारुण्य अवस्था व्यर्थ गेली. भगवंताने तुम्ही असो का मी असो, तारुण्य अवस्था ही सुवर्ण संधी दिली. तारुण्य अवस्थेत आपण जेवढी भक्ती करतो बाबा, जेवढे 2 धाम करतो, 4 धाम करतो, पंढरपूर आळंदी जेवढ्या वाऱ्या करतो, तेवढं पुण्य आपल्या वाट्याला जमा होतं. तुम्हाला एक दृष्टांत सांगते, संधीचं सोनं कसं करावं. ही जी तारुण्य अवस्था ही प्रत्येकाकडे असते. ही जर एकदा वेळ निघून गेली की परत ती वेळ येते का हो, नाही. आणि वृद्धावस्थेत केलेली पूजा भगवंताला नाही आवडत. भगवंत म्हणतात आयुष्य गेलं तुझं, बालपण गेलं, तारुण्य पण गेलं, तू नामस्मरण नाही केलं आणि तू आता नामस्मरण करतोस. सुवर्ण संधी कशी दिली भगवंताने पहा आपल्याला. एक दृष्टांत सांगते मी तुम्हाला. एक मोळी विक्या होता, गरीब होता. दररोज वनामध्ये जंगलात जायचा, लाकडं तोडायचा. ती लाकडं तोडून तो घरी घेऊन यायचा आणि पत्नीला सांगायचा चाललो मी मोळी विकण्यासाठी. बाजारात जायचा, ती लाकडं विकायचा. त्याच्यातून थोडीफार जर पैसे आली तर त्या पैशातून त्यांचं 2 टाइम जेवण भागायचं. एवढी हालाकीची परिस्थिती होती. अंगावरचं शर्ट फाटलेलं होतं, डोक्यावरचं पागोटं फाटलेलं होतं, पायात चप्पल नव्हती. एवढा गरीब होता. घर सुद्धा राहिला नव्हतं. छोटी छोटी लेकरं बाळं होती, पत्नी होती. आणि त्यावेळेस एक वेळेस उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हातून चालत असताना तो ज्यावेळेस जंगलामध्ये गेला त्यावेळेस वनात जाऊन लाकडं तोडून आणली त्याने. का ऊन खूप लागत होतं. एक दिवस घरी थांबत नव्हता. पावसाळ्यात जायचा तेव्हा सुद्धा पाऊस पडायचा, तरी सुद्धा तो लाकडं तोडून आणायचा. हिवाळ्यात जायचा, थंडी वाजायची, तरी तो लाकडं तोडून आणायचा. का एक दिवस जरी लाकडं नाही तोडली तर सगळा परिवार उपवाशी राहायचा. आणि उन्हाळ्याचे दिवस आले, कडक ऊन पडलं होतं, अंगावरचे कपडे फाटके होते. आणि एक वेळेस जंगलामध्ये गेला, वनामध्ये गेला, लाकडं तोडली आणि घरी जात असताना रस्त्याने त्या नगराचा राजा आला रथामध्ये बसून. त्या राजाने पाहिलं, अरे माझ्या राज्यामध्ये एवढा गरीब माणूस कोण आहे ज्याच्या अंगावर कपडे सुद्धा व्यवस्थित नाहीत आणि एवढी काळी कपडे झाली, आहेस कोण तू. त्या राजाला त्याची दया आली. सुवर्ण संधी सांगते, माणसाने तारुण्य अवस्था वाया घातल्यावर काय होतं असं लक्ष देऊन ऐका. जात असताना रस्त्याने राजा आला आणि राजाने विचारलं कोण आहेस तू. म्हणे मी मोळी विके आहे. अरे एवढं ऊन लागतं, एवढं ऊन पोळतंय, दुपारचे 2 वाजले, तुझ्या पायात चप्पल सुद्धा नाही, अंगावर कपडे फाटके आहेत, डोक्यावर रुमाल नाही, पागोट सुद्धा फाटलेला आहे, तू चाललास कुठे. सांगितलं मी अमुक अमुक ठिकाणी बाजारला चाललोय. बाजारात जाऊन ही जर मोळी विकली तर त्याचे पैसे घेऊन मी माझ्या पोरा बाळाला पत्नीला जेवण्यासाठी आणतो काहीतरी. राजाला त्याची दया आली. राजाने विचार केला, अरे एवढा गरीब, एवढा दरिद्री माणूस माझ्या राज्यामध्ये कधी आला. राजाने सांगितलं, अरे मोळी विक्या, तू याच्या त्याच्या वनामध्ये जातो, जाऊन लाकडं तोडून आणतो. एखादी दिवस त्या वनाचा जर मालक आला, त्या शेताचा जर मालक आला तर तुला मारेल, तुझ्यासोबत भांडणं करेल. मग एक काम कर, अमुक अमुक ठिकाणी शेवटचं जे वन आहे ते माझं आहे. लक्षात नाही का. राजाने त्या मोळी विक्याला सांगितलं, अमुक अमुक ठिकाणी शेवटचं जे वन आहे ते माझं आहे, हे वन मी तुला देऊन टाकतो. मोळी विक्या खुश झाला. अरे एवढं मोठं वन राजाने मला दिलं. मोळी विक्या आनंदाने घरी गेला, पत्नीला सांगितलं. राजाने सगळं अख्खं वन राजाचं आपल्याला देऊन टाकलं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर मोळी विक्या त्याचा डेली रुटीन होता की वनात जायची, लाकडं तोडायची. एरवी दुसऱ्याच्या जंगलामध्ये जायचा, शेतात जायचा, आणायचा, लोक मारायची, बोलायची. पण आता त्याचं हक्काचं वन झालं. का? कारण त्या राजाने दिलं होतं. सकाळी उठला, पहाटेची वेळ झाली, ती कुऱ्हाड घेतली हातामध्ये, निघाला तो वनाकडे, जंगलामध्ये गेला. राजाने जे वन दिलं तर त्या वनामध्ये गेला आणि लाकडं तोडायला लागला. पहा, संधीचं सोनं करता आलं नाही मोळी विक्याला. लाकडं तोडली आणि त्याने ती लाकडं घ्यायचा. आता विचार केला, अरे एवढी लाकडं जर घेऊन बाजारात गेलो तर थोडे पैसे येतात. एक काम करू मग आपण लाकडं तोडून डायरेक्ट लाकडं विकायची नाही, आता त्या लाकडाचा कोळसा करू.
लाकडं तोडायची, कोळसा करायचा आणि तो बाजारात न्यायचा विकायला, थोडे पैसे वाढून आले. असं करत 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 असं करत करत खूप दिवस निघून गेली. आणि खूप दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस त्याच रस्त्याने तोच राजा परत आला. आणि राजाने विचारलं, काय विचारलं? राजाने त्या मोळी विक्याला पाहिलं आणि मोळी विक्याला पाहिल्यानंतर राजाने रथ थांबवला. अरे याला मी पाहिल्यासारखं वाटतं. आणि त्यावेळेस मोळी विक्याला राजा प्रणाम करतो आणि राजा म्हणतो, तू तोच मोळी विक्या आहेस ना ज्याला मी माझं वण दिलं होतं? हो राजेसाहेब, मी तेच आहे. अरे तू पहिलं तर चांगला दिसायचा, आता तू सगळी कपडे काळी झाली, आता तर तू ओळखू सुद्धा येत नाही. मला वाटलं तुला एवढं मोठं वन दिलं मी, तू मोठं घर घेतलं असेल, गाडी घेतली असेल, सगळं पोरं बाळ सुधारली असेल, काहीतरी झालं असेल. अरे पण तुझ्या पहिल्यापेक्षा किती बेकार अवस्था झाली. मोळी विक्याने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही जे वन दिलं होतं, पहिलं वनात मोळी विकून लाकड विकून पैसे आणायचो, पण आता थोडं बरं झालं. पहिलं एक टाइम जेवायचो, पण आता लाकडाचा कोळसा करत होते, कोळसा करून विकतो ना, आता आम्ही 2 टाइम जेवतो. राजा म्हणतो, एवढंच? याच्यापेक्षा जास्त काही नाही? हो राजेसाहेब, एवढंच, 2 टाइम जेवतो. राजाला वाईट वाटलं. राजाने विचारलं, आता केवढं केवढं वन राहिलं आता? त्या मोळी विक्याने एवढा तुकडा दाखवला, एवढाच तुकडा राहिला. आता राजेसाहेब सगळं वन गेलं, सगळ्या वनातली झाडं मी तोडून टाकली, इतकाच तुकडा राहिला. आता राजेसाहेबांनी विचारलं, हे तुकडा घे, बाजारात जा आणि बाजारात जाऊन विचार याची किंमत काय आहे. त्यावेळेस तो मोळी विक्या तो लाकडाचा तुकडा घेतो, एका व्यापाऱ्याकडे जातो. हा तुकडा बघा कितीला आहे? एक व्यापारी म्हणतो 2000. थोडं पुढे जातो, तो म्हणतो 5000, तो म्हणतो 10000, तो म्हणतो 25, 35, 50,000. जसं जसं पुढे जाऊ लागला तसं तसा त्याचा भाव वाढत गेला. आणि तो राजेसाहेबाकडे येतो, राजेसाहेब एवढीच्या तुकड्याची किंमत 50,000 सांगितली, हा एवढाच लाकडाचा तुकडा आहे. त्यावेळेस राजेसाहेब म्हणतात, अरे मी तुला एक सुवर्ण संधी दिली होती, तुला माहित नाही का? मी तुला जे वन दिलं होतं ते वन काय साधं नव्हतं, ते मैलगिरी चंदनाचं वन होतं, अख्खं वन चंदनाचं होतं. आणि एवढं मोठं चंदन, अरे तू साधं जाळून सगळा त्याचा कोळसा केला. एवढी मोठी सुवर्ण संधी दिली होती राजाने त्या मोळी विक्याला, पण त्याला त्या संधीचं सोनं करता आलं का? नाही. जर त्याला जर माहित असलं असतं की हे जर मैलगिरी चंदन आहे तर आज तो कोट्यावधीच झाला असता, पण त्याने विचारलं नाही. जसं वन दिलं तसं तो ती लाकडं जाळत राहिला. राजाने कपाळाला हात लावला, अरे एवढी मोठी संधी दिली होती, सुवर्ण संधी, पण त्याचा तुला फायदा घेता आला नाही. म्हणून भगवंतानी दिलेली संधी ही माणसाची सुवर्ण संधी आहे. तारुण्य अवस्था ही प्रत्येकाची सुवर्ण संधी आहे. ही वेळ जर वाया गेली, हा जीवनाचा प्रवास तारुण्य अवस्थेचा जर निघून गेला, वृद्धावस्था जर प्राप्त झाली, तर नंतर पश्चाताप करून काही फायदा आहे का त्याचा? बालपण तो हे